नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझावर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी अगदी काही वेळापूर्वीच लोकसभेमध्ये मॅरेथॉन चर्चा रंगलेली होती. जीएसटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या सरकारच्या वेळेला जर जीएसटीला या सरकारमधल्या सदस्यांनी जे त्यावेळेला विरोधी पक्षात होते त्यांनी विरोध केला, मग आता जीएसटीची एवढी घाई कशासाठी, तो जर विरोध केला नसता तर काही लाख कोटींचं नुकसान झालं नसतं वगैरे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र सामान्य माणसाला या जीएसटीचा फुल फॉर्म तरी माहिती आहे का? जीएसटी म्हणजे नेमकं काय? जीएसटीमुळे तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होणार आहे? आत्ताच एक अपडेट येते, ती म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे एखादी जमीन किंवा तुमचं घर जर तुमच्याकडे मालकीचं असेल आणि ते तुम्ही भाड्याने देणार असाल तर तुमच्यावरती जीएसटी लागू शकतो. तुम्ही जर एखाद्या होम लोन घेतलं असेल तर त्याच्या कर्जाच्या हप्त्यावरती जीएसटी लागू शकतो. नेमका हा जीएसटी लागणार कशाकशावरती आहे आणि त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते नेमके काय आहेत आणि नेमका ह्या जीएसटीचा आपल्याला फायदा होईल की तोटा होईल हाच आपण आज समजून घेणार आहोत. याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी माझ्या स्टुडिओमध्ये आहेत मिलिंद गुप्ते, जे कर सल्लागार आहेत, ते आपल्याला आज याची माहिती देणार आहेत. त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट संजीव गोखले, ज्यांना तुम्ही ओळखत असाल, पैसा झाला मोठामधून आपल्याला कायम असते मार्गदर्शन करत असतात. सुरुवातीलाच मी जाणार आहे गुप्ते सरांकडे. गुप्ते सर, जीएसटी म्हणजे काय? म्हणजे आपल्याकडच्या खूप जणांना त्याचा फुल फॉर्म सुद्धा माहिती नाहीये. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जो जीएसटी म्हणून सध्या जो येण्याचं योजलेला आहे, तर सेवा कर आणि वस्तू कर यांचं ते कॉम्बिनेशन आहे. आतापर्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दोन प्रकार असतात. एक तर आपण वस्तू वापरतो किंवा सेवा वापरतो. आजच्या प्रणालीमध्ये वस्तूंवर टॅक्सेस आहेत आणि सर्व्हिसेसवर, सेवांवर पण टॅक्स आहेत. वस्तूवर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग पासून वेगवेगळे कर आहेत आणि सेवा कर हा एकच आहे. वस्तूंवर आपल्याकडे टॅक्स असे की एक्साईज ड्युटी आहे. त्याच्यानंतर जेव्हा एका म्युन्सिपाल्टीतनं दुसऱ्या म्युन्सिपल एरियामध्ये जेव्हा माल जातो तेव्हा त्याच्यावर लागणारा ऑक्ट्रा आहे. त्यानंतर सेल्स टॅक्स म्हणजे व्हॅट आहे आणि इतर असे छोटे मोठे स्थानिक स्वराज्य संस्थांवर लावलेले कर आहेत. असे सगळे कर लागत ते जी वस्तू आहे ती शेवटी लोकांपर्यंत, कन्झ्युमरपर्यंत पोहोचते. सर्व्हिस टॅक्स हा एकच आहे. नवीन कर प्रणालीमध्ये जीएसटी मध्ये ह्या दोन्ही एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे जे अनेक कर लागत होते, इनडायरेक्ट टॅक्स ज्याला म्हणतात, अप्रत्यक्ष कर, ते सगळे एकत्र येतील आणि अप्रत्यक्ष करांचं जे खूप मोठं असं जे यादी आपल्याला दिसते ती कमी होऊन तो एकच जीएसटी असेल. आणि ह्या जीएसटी आल्यानंतर हे छोटे कर म्हणजे वेगवेगळे कर बंद होतील. कस्टमरला आणि व्यावसायिकांना माहिती असेल की एकच कर लागणार आणि तो नक्की किती लागणार आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही वस्तू किंवा सेवा वापरात आणाल तेव्हा तुम्हाला एक अंदाज असेल की नक्की मला ह्याच्यामध्ये कराचा ओझा किती आहे, म्हणजे किती टक्के हा जीएसटी लागणार आहे आणि कोणकोणते कर तो रिप्लेस करणार आहे. कारण आपल्याला माहितीच नाही की कोणकोणते कर आपल्या रिप्लेस होणार आहेत जीएसटी-मुळे. वस्तूंवर एक पहिला कर आहे तो म्हणजे एक्साईज ड्युटी. तो मॅन्युफॅक्चरिंग होतो, जेव्हा उत्पादन होतं तेव्हा लगेचच तो लागतो. त्याच्यानंतर ऑक्ट्राय सारखे कर लागतात की जेव्हा म्युन्सिपाल्टीतनं गोष्टी एकातून दुसरीकडे जातात. व्हॅट हा सगळ्यांवरच लागतो. ज्या काय एक्झम्प्टेड गुड्स सोडल्या तर बाकी सगळ्यांवर व्हॅट लागतो. सेवा कर हा जेव्हा सेवा दिल्या जातात, स्वीकारल्या जातात तेव्हा लागतो. या ज्या सेवा आणि वस्तूचा जो कर आहे जीएसटी मध्ये एकदा तो एकत्रित आला की कन्झ्युमरला एक कळतंय किंवा इव्हन रेव्हेन्यू मध्ये असं होईल की एकच टॅक्स लागेल, एकच कर लागेल आणि तो एका विशिष्ट दराने लागेल की ज्याच्यामुळे सगळ्यांना एक अंदाज असेल की टॅक्स नक्की किती आहे. बरं, मग आपण जर थोडक्यात जर अगदी उदाहरण घेऊन समजवायचं म्हटलं तर मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये माझा मोबाईल वापरते. माझा मोबाईलचा हँडसेट खरेदी करताना मी काही 2-4 टॅक्सेस, त्याच्यावरती वॅट वगैरे इतर टॅक्सेस असतात ते देते. मोबाईलमध्ये मी जे सिम कार्ड घालते त्या सिम कार्डची सर्व्हिस जी मला, माझा जो कोणी सेलफोन मी ज्याच्याकडून जी सर्व्हिस घेते त्याच्यासाठी मला सर्व्हिस टॅक्स द्यायला लागतो. तर आता जीएसटी आल्यानंतर ह्यातले कुठले कुठले टॅक्सेस गायब होणार आहेत? आता जेव्हा तुम्ही मोबाईल विकत घेता तेव्हा मोबाईल एकतर इम्पोर्टेड येऊ शकतात किंवा लोकल आपल्या भारतात मॅन्युफॅक्चर झालेले असतात. इम्पोर्टेड असेल तर कस्टम्स ड्युटी लागते, ती जीएसटी मध्ये पण तशीच राहणार आहे. जीएसटी आणि कस्टम्स असं एकत्र असणार आहे, वेगवेगळे टॅक्स. पण जर भारतामध्ये ते मॅन्युफॅक्चर झाली तर पहिला एक्साईज ड्युटी लागते. एक्साईज ड्युटी नंतर मी म्हटल्याप्रमाणे ऑक्ट्राय आणि व्हॅट लागतो. आता पुढचं जे आहे सिम कार्ड आहे, तर सिम कार्ड हे पुन्हा एक प्रॉडक्ट आहे. पण सिम कार्डवर अशी काही हे आहे की सिम कार्डवर फक्त सर्व्हिस टॅक्स लागा किंवा जी मोबाईल युटिलिटी आहे, ऍक्च्युअल जे आपलं बिल येतं त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागतो. आता हे दोन्ही जाऊन एकच जीएसटी येईल. मग तुम्ही मोबाईल विकत घ्या, सिम कार्ड विकत घ्या किंवा मोबाईलचं बिल द्या, त्याच्यावर एकच जीएसटी असेल. फायदा असेल यामध्ये? ह्याच्यामध्ये इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये
एखाद वेळेस थोडासा टॅक्स जास्त असू शकेल, पण पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये याच्यावरचा कर साधारणतः आपल्याला झेपेल एवढा असू शकतो. म्हणजे एक थोडक्यात की मी आता माझ्या सेलफोनमध्ये प्रीपेड सर्व्हिस आहे आणि मी तो रिचार्ज केला, तर मला आता त्याच्यावर कोणकोणते टॅक्सेस द्यायला लागतात, जीएसटी आल्यावरती मला काय द्यावं लागेल? आता रिचार्जवर सर्व्हिस टॅक्स लागतो. म्हणजे समजा तुम्ही अगदी कॉलेजमध्ये मला 100 रुपयाचा रिचार्ज करतात, त्यांना 84 रुपीजचा टॉक टाइम मिळतो, 84 रुपयाचा. 16 रुपयाचा 15-16 रुपये त्यांचे काही चार्जेस आहेत. आता याच्यानंतर जीएसटी लागेल. तो जीएसटी 15 ते 18% असू शकेल, कारण ह्या ज्या सेवा आहेत ना, ह्या तशा अफोर्डेबिलिटीमध्ये येतात. म्हणजे साधारणतः लोकांना परवडणाऱ्या सेवा अशा सेवा आहेत. त्याच्यामुळे तिथे कर गोळा करताना जी सरकारची जबाबदारी आहे की कर सगळ्यांना लागला पाहिजे आणि तो सगळ्यांना झेपेल एवढा लागला पाहिजे, या दृष्टीने ह्या 15 ते 18% बसू शकेल. तर तो एकच टॅक्स असेल, तेव्हा पुन्हा व्हॅट आणि सर्व्हिस असे दोन घटक नसतील, एकच सर्व्हिस टॅक्स, एकच जीएसटी असेल आणि तो लागेल त्याच्यावर. गोखले सर, अनेक जणांचा असा गैरसमज आहे की जीएसटीचं बिल एकदा पास झालं की मला बाकी कुठचाच टॅक्स भरायचा नाहीये, फक्त जीएसटी भरला की विषय माझ्यासाठी संपला. नाही नम्रता, असं आहे की भारतामध्ये किंवा इतर देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही कर लागतात. प्रत्यक्ष करामध्ये अर्थात इन्कम टॅक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अप्रत्यक्ष करामध्ये आता गुप्ते सरांनी म्हटल्याप्रमाणे अगदी एक्साइज ड्युटी, ऑक्ट्रा, व्हॅट आणि सेवा कर असे 4 ते 5 कर लागतात, ज्याप्रमाणे वस्तू असेल किंवा सेवा असेल त्याप्रमाणे. त्यामुळे आत्ता जे विधेयक आहे आणि आत्ता जो जीएसटीचा आपण विचार करतो ते फक्त इनडायरेक्ट टॅक्सेस, अप्रत्यक्ष कर जाऊन त्याच्या ठिकाणी एकच कर लागणार आहे. प्रत्यक्ष कर जो इन्कम टॅक्स आहे तो चालू राहणार आहे. नम्रता, असं बघ की आपण एखाद्या खर्च करतो तेव्हा अशा पद्धतीने अप्रत्यक्ष कर आपण भरत असतो. जे अनेक भरत होतो त्याचं आता एका करात रूपांतर होणार आहे. आणि आपला इन्कम टॅक्स आहे तो आपल्या उत्पन्नावर लागतो, आपल्या खर्चावर नॉर्मली डायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे त्यामुळे तो डायरेक्ट टॅक्स आहे. मी जेव्हा उत्पन्न जेव्हा मला मिळतं तेव्हा मी इन्कम टॅक्स भरतो. इन्कम टॅक्स भरून झाल्यावर जे पैसे माझ्याकडे राहतात ते मी जेव्हा खर्च करतो तेव्हाच हा जीएसटी लागू शकतो. जर मी खर्च नाही केले, सेव्ह केले, तर जीएसटी लागणार नाही. मात्र जसं मी उत्पन्न मला मिळेल तेव्हा इन्कम टॅक्स मात्र राहीलच. आणि आताच आपण बघितलं अर्थसंकल्प आला, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये थोडासा बदल झालाय. त्यामुळे ती संकल्पना तशीच राहणार आहे. खर्चाच्या वेळी मात्र माझा जीएसटी लागेल. अनेक वेगवेगळे कर जाऊन त्याची जागा एका कराने घेतली जाईल. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याच्या रेटमध्ये थोडा वाढ होऊ शकते, पण रेट हा नम्रता 0, 5, 12, 18, 28 असे वेगवेगळे रेट जीएसटी काउन्सिलनी घेतलेले आहेत विचारात. त्यातला कुठला रेट कुठल्या पदार्थाला, वस्तूला लागेल हे अजून ठरायचं आहे. आणि त्यामुळे निश्चितच हे बघायला लागेल आपल्याला की तू आता म्हटल्याप्रमाणे मोबाईलवर माझा 5% रेट असेल का 12% असेल हे पुढच्या काही काळात आपल्याला कळेल. पण निदान तो काय असेल आपल्याला त्याची माहिती असेल. आणि त्यामुळे मी आधी घेत होतो त्यापेक्षा मला आता जास्त द्यायला लागेल का कमी द्यायला लागेल ह्याची माहिती असेल. आणि अनेक करांचं जे जाळं होतं ते जाऊन केवळ एका कराशीच व्यावसायिकाला आणि कस्टमरला हे भिडायला लागेल. जी फार मोठी आज गोष्ट आहे. आज 60-70 वर्षात आपण अनेक कर भरत होतो ते जातील आणि केवळ एकच जीएसटी अप्रत्यक्ष कराच्या रूपाने राहील. बरं गुप्ते सर, माझा आणखीन एक प्रश्न आहे. आपण आणखीन एक उदाहरण घेऊया की मी समजा चित्रपट बघायला गेले तर मी जे तिकीट खरेदी करते त्यावर मला एंटरटेनमेंट टॅक्स लागतो, मला सर्व्हिस देतात ते म्हणून माझा सर्व्हिस टॅक्स लागतो आणि आणखी काही काही टॅक्स लागत असतील. तर यापैकी कोणकोणते टॅक्स रद्द होणार आहेत आणि यापैकी कोणते टॅक्स अजून शिल्लक राहतील? एंटरटेनमेंट टॅक्स बंद होणार नाही, कारण करमणूक कर हा वेगळा आहे. बरं, तो थेट आहे का? तो थेट आहे. तो करमणूक कर लागतो, तो शेवटी तुमच्या तिकिटातून वसूल केला जातो, पण तो वेगळा आहे, तो जीएसटी मध्ये जाणार नाही. जीएसटी मध्ये फक्त वस्तू आणि सेवा, करमणूक ही तशी सेवा नाहीये. करमणूक ही पुन्हा एक वेगळा प्रकार आहे, त्यामुळे टॅक्स लागेल. आता जे एंटरटेनमेंट टॅक्स पण लागणार नाहीये. अनेक कर आहेत. तू आता म्हणाला सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स, काउंटरव्हेलिंग ड्युटी, ऑक्ट्रा, एंटरटेनमेंट आणि एंट्री टॅक्स हे सगळे जाणार आहे. तर त्यामुळे तू म्हटल्याप्रमाणे नंतर फक्त जीएसटी लागेल. नंतर शेवटी फक्त एक जीएसटी राहील. आता कसं होईल, सुरुवात जेव्हा होईल ना तेव्हा सगळे टॅक्सेस गेले असं होईल, पण त्या सगळ्याचा अजून साचा तयार व्हायचा आहे. अजून आपल्याकडे ऍक्च्युअल ऍक्ट यायचं आहे. आज बिल पास झालेत. स्टेट जीएसटी अजून पास व्हायची बाकी आहेत, कारण ते प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने स्वतःचं करायचं आहे. ते केल्यानंतर जे टॅक्स रेटचा तुझा प्रश्न होता की टॅक्स रेट किती असतील ते कळेल. त्याच्यानंतर गुड्स म्हणजे काय, वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की तुम्ही नक्की सेवा पुरवलीत कधी आणि तुम्ही स्वीकारलीत कधी. जसं वस्तूमध्ये डिलिव्हरी असते तशी सर्व्हिसला, ह्या सगळ्याचं क्लॅरिटी जेव्हा येईल, सगळा एकदा जीएसटी पास झाले, स्टेट जीएसटी किती कळेल. आणि त्याच्यानंतर स्टेट एक एक गोष्ट कमी कमी करून शेवटी फक्त जीएसटी की जो साधारण जुलैपासून येणार आहे. बरं, आता तुम्ही एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्टीचा उल्लेख केला, तो म्हणजे स्टेट जीएसटी. म्हणजे केंद्रात पण जीएसटी आहे, राज्यात पण जीएसटी, म्हणजे मी दोन्हीकडे टॅक्स भरायचा नाही. तो फक्त वाटा आहे, वाटप आहे. स्टेट जीएसटी हा एक कायदा असणार आहे, सेंट्रल जीएसटी असणार आहे, इंटरस्टेट जीएसटी युनियन टेरिटरीजचा असणार आहे.
हे सगळे कायदे असे आहे की शेवटी कर जे वेगवेगळे कलेक्ट होतील ते सगळ्यांना वाटप करण्यात येईल. म्हणजे आज व्हॅट आहे तो स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करतो, तर तसा स्टेट जीएसटी असेल, तो स्टेट जीएसटी हा संपूर्णपणे राज्याचा असेल. सेंट्रल जीएसटी हा सगळ्या राज्यांना जे काही कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे किंवा जो काय विषमता असते राज्यांच्या व्यवसायांमध्ये रेव्हेन्यूमध्ये त्याच्या भरपाईसाठी तो असेल. म्हणजे काही जीएसटी राज्य कलेक्ट करेल, काही जीएसटी केंद्र कलेक्ट करेल असं होईल? तसं नाही. नम्रता, मी असं सांगेन की कलेक्शन एकाच वेळी होणार. मी समजा 100 रुपयाची तुला वस्तू विकली आणि त्याच्यावर 18% जीएसटीचा रेट जर असेल तर मी 18% रेट तेवढा जीएसटी तुझ्याकडनं घेईन. परंतु त्याचे 2 भाग होतील, 9% सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि एसजीएसटी 9%. मी 18%तले 9% जे आहे ते केंद्र शासनाला जातील, 9% राज्य शासनाला जातील आणि त्या 9% जे केंद्र शासनाला गेले त्यातनंही राज्याचा वाटा परत येणार आहे. त्यामुळे कलेक्शन एकाच वेळी एकाच बिलानी होईल. फक्त त्याचं वाटप जे आहे ते केंद्र आणि राज्यामध्ये त्याप्रमाणे असणार आहे. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे सुटसुटीत आणि सोपी पद्धत तर आहेच. आधी काय व्हायचं, एक्साइज ड्युटी वेगळी सरकारला भरायला लागायची, केंद्र शासनाला, व्हॅट राज्य शासनाला भरायला लागायचा, ऑक्ट्राय महापालिकेला भरायला लागायचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी होता, लोकल बॉडीज पर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं रजिस्ट्रेशन करून भरायला लागायचा. आज मला फक्त जीएसटी एकच कलेक्ट करायचा आहे आणि तो सरकारमध्ये त्याचा भरणा एकाच चेकनी करायचा आहे. त्याचं जे वाटप आहे मी म्हटल्याप्रमाणे ते शासनाची जबाबदारी आहे, त्या सिस्टीमची जबाबदारी की त्यातला 9% केंद्राला आणि 9% राज्याला. पण माझ्यासाठी, व्यावसायिकासाठी आणि कस्टमरसाठी केवळ एकच तो मला 18% दिसेल. त्याचं वाटप कसं का होईना पुढे. नाही, एक महत्वाचं याच्यामध्ये की बिलामध्ये जेव्हा व्यावसायिक एखादं बिल रेज करेल तेव्हा त्याला दोन्ही टॅक्स वेगळे दाखवायला लागतील. स्टेट जीएसटी वेगळा एक असेल, रकाना असेल आणि सेंट्रल जीएसटी असेल. पण जो करदाता आहे, फायनल कस्टमर आहे, त्या कस्टमरला एकच हे येईल, अमाऊंट ऑफ द गुड्स जी काय प्राइस आहे ती एकच मिळेल. आणि नंतर ते टॅक्स जेव्हा भरतील, जेव्हा रिटर्न्स फाईल होतील किंवा पेमेंट होईल तेव्हा ते वेगवेगळे भरले होतील. पण त्याचा कन्झ्युमरवर वेगळा काही फरक पडणार. कन्झ्युमरने एकदा समजा 15 रुपये टॅक्स दिलाय, गोखले सर असं म्हटलं तर 15 रुपये त्यांनी टॅक्स दिलाय. आता जो व्यावसायिक आहे तो त्याचे 7.5 वेगळे 2 ठिकाणी चलन्स भरेल, त्याचे वेगळे रिटर्न्स फाईल करेल. आता कन्झ्युमरच्या अँगलने तुम्ही बोललात की त्याला एकदाच हा भरावा लागेल. साधा प्रश्न माझा, मी समजा दुकानदार आहे, तर मी माझ्या दुकानात ठेवण्यासाठी जे काही सामान ज्या होलसेल मार्केटमधून आणेन त्याच्यावरती मी टॅक्स भरलेला असेल. मी जे माझ्या दुकानातून सामान विकणार त्याच्यावरती जो घेणारा माझा कस्टमर आहे तो सुद्धा टॅक्स भरेल. मग इथे आपण एक प्रणाली कशी म्हणायची? नाही, तो जो आधी परचेस करताना आधी जो खरेदी केलेत होलसेलरकडनं किंवा घाऊक विक्रेत्याकडनं किंवा कंपनीजकडनं जे मॅन्युफॅक्चर त्यांच्यानं जी खरेदी केली त्याच्यावरचा संपूर्ण कर मिळणार आहे, सेट ऑफ मिळणार आहे. आणि तुमच्याकडे जो कलेक्ट केलेला टॅक्स आहे तो वजा तो आधी भरलेला टॅक्स, हा जो नेट आहे व्हॅल्यू एडिशन वरचा जो टॅक्स आहे तोच तुमच्याकडनं भरला जाणार आहे. आणि प्रत्येक स्टेजला असंच होणार आहे. म्हणजे जसं व्हॅट मध्ये कॉन्सेप्ट होता की व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, तसा जीएसटी मध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच आहे. जेवढा तुमचा नफा आहे त्या नफ्यावरचा त्या जो टॅक्स आहे तोच फक्त तुम्ही भरणार आहात. फक्त दिसताना असं दिसेल की तुम्ही 100 रुपयाला जर वस्तू विकली तर 100 रुपयावर एक 10 रुपये तुम्ही कलेक्ट केलेत, पण तुम्ही ती वस्तू 90 रुपयाला घेतली होती आणि तेव्हा त्याच्यावर 9 रुपये दिले होते. तर तुम्ही जेव्हा सरकारला टॅक्स भराल तर 1 रुपयाच भराल, 1 रुपयाच भराल. आता याच्यासाठी आवश्यक असं आहे की तुम्ही स्वतः रजिस्टर्ड असाल, रजिस्टर्ड टॅक्स असाल तर तुम्ही ते भराल. आणि जर तुम्ही भरत नसाल तर तुमच्या पुढचा जो कन्झ्युमर आहे तो सफर होईल. म्हणजे तो पुढचा जर पुन्हा व्यावसायिक असेल तर तो सफर होईल, त्याचं नुकसान होईल. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण हा टॅक्स भरताना याचे फायदे तोटे हे सर्वसामान्य कन्झ्युमर पर्यंत, सर्वसामान्य कस्टमर पर्यंत, सर्वसामान्य नागरिकापर्यंत कसे पर्कोलेट होणार, एक बिगर पिक्चर आपल्या समोर आहे. मात्र त्याचं छोटं एक मायक्रो पिक्चर कसं असेल. छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आपण हेच चित्र कसं असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपण जीएसटी विषयी चर्चा करतोय. अनेक याविषयी समज गैरसमज हे आता पसरायला लागलेत, अफवा उठायला लागलेल्या आहेत. त्यापैकी आजच एका गोष्टीची चर्चा होती ती म्हणजे होम लोनवरती होम लोनचे जे काही आपण हप्ते भरणार आहोत त्यावरती जीएसटी लागू शकतो, किंवा आपलं घर जर आपण भाड्याने दिलं, एक्झिस्टिंग प्रॉपर्टी जर भाड्याने दिलं त्यावरती जीएसटी लागू शकतो. नेमकं काय होणार आहे आपण जाणून घेऊया. गुप्ते सर, नेमकं यामध्ये काय होईल? होम लोनच्या EMIs वरती मला जीएसटी भरावा लागू शकतो का? सगळ्यात पहिलं, होम लोनचा जो EMI आहे या EMI मध्ये कोणती वस्तू किंवा सेवा नाही. कारण EMI हा बँकेने तुमच्या घेतलेल्या कर्जाचा हप्ता आहे, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर जीएसटी लागणारच नाही.
हे नक्की आहे. जे जीएसटी लागणार आहे तो फक्त तुम्ही घर घेताना लागणार का, तर त्याच्यावर आज अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. घर घेताना सुद्धा म्हणजे न्यू प्रॉपर्टी आज असं सांगितलं गेलेलं आहे की आता जो सध्या व्हॅट आणि जीएसटी सर्व्हिस टॅक्स लागतो नवीन घरावर, तो पण आता लागणार नाही नवीन घरावर, आणि जुन्या घरावर तर लागतच नाही. रिसेल प्रॉपर्टीवर लागणार नाही, आणि स्टॅम्प ड्युटी रेशन फी ही कंटिन्यू राहील, कारण ती वस्तू आणि सेवा करामध्ये येणं शक्य नाही, येतच नाही. पण जो नवीन जर घर तुम्ही घेत असाल तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आत्ता तरी त्यांनी सांगितलं टॅक्स लागणार नाही, आणि ईएमआय मध्ये कोणतीही सेवा किंवा वस्तू नसल्यामुळे ईएमआय वर टॅक्स लागणार नाही. आणि माझं जर एखादी एक्झिस्टिंग प्रॉपर्टी मी भाड्याने दिली किंवा माझी एखादी जमीन मी भाड्याने दिली तर आता एखादी जागा भाड्याने दिली तर समजा 10,000 किंवा 20,000 रुपये मंथली भाडं आहे, महिन्याचं भाडं आहे, तर एकूण भाडं किती होईल? 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख होईल. 20 लाखाचं एक्झम्पशन असणार आहे. त्यामुळे ज्या माणसाचं ते घर आहे, जो लँडलॉर्ड आहे, जो मालक आहे, त्याला 20 लाखापेक्षा जर कमी भाडं मिळत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन करायला लागणार नाहीये, म्हणजेच तो सर्व्हिस टॅक्स जीएसटी लावणार नाहीये. मग जो भाडोत्री आहे त्याच्यावर ते बर्डन येणंच शक्य नाही. अगदी खूप मोठी जी कोणी लोक असतील त्यांना लागू शकेल, पण सर्वसामान्य माणसांना त्याचा कोणताही फरक पडणार नाही. गोखले सर, दुसरं असं आहे की आपल्याकडे जो आता भाड्याचा जो आता जेव्हा आपण भाडं देतो तेव्हा आजही सेवा कर आणि हे आहेच, सेवा कर आजही आहे, त्याचं रिप्लेसमेंट ही जीएसटीने होणार आहे. पण आज असं आहे की जर आपण रेसिडेन्शियल घर भाड्याने दिलं तर सेवा कर लागत नाही, त्याला एक्झेम्पशन आहे. पण व्यावसायिक माझी जी प्रेमायसेस आहे ती जर भाड्याने दिली तर मला सेवा कर आजही लागतो. परंतु हे जे जीएसटी विधेयक आलं ह्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की रेसिडेन्शियल असो व्यावसायिक असो सर्व प्रकारच्या कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रेमायसेस भाड्याने दिल्या तर त्याला सेवा जीएसटी लागेल. त्यामुळे आपण जी ही न्यूज सकाळपासून आज बघतोय त्याच्या मागचा जो गोंधळ असा आहे की असं जर असेल तर घराच्या भाड्याला पण लागेल. पण आताच गुप्ते सरांनी स्पष्ट केल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस जो आपलं स्वतःचं भाड्याचं घर कोणातरी राहायला देतो भाड्याने, तेव्हा त्याला भाडं किती मिळतं ते जर, कारण 20 लाखापर्यंत जीएसटी नसल्यामुळे 20 लाखाच्या आत जर भाडं मिळालं तर जरी त्या रेसिडेन्शियल प्रेमायसेसवर जीएसटी लागू असला तरी प्रत्यक्ष मात्र आपल्याला जीएसटी द्यायला लागणार नाही. जसं आपण इन्कम टॅक्स मध्ये बघतो की 2.5 लाखाच्या वर टॅक्स लागतो, पण मला जर 50,000च इन्कम मिळत आहे तर जरी 50,000 करपात्र उत्पन्न असलं तरी टॅक्स 0 असतो. मला वाटतं ह्याच प्रकारे, म्हणजे थोडक्यात मी जर एखाद्या प्रॉपर्टीचं 7 किंवा 8,000 रुपये महिन्याचं भाडं भरतीये तर मला काही त्याच्यावरती जीएसटी भरावा लागणार नाही. नक्कीच नाही. त्याचा परिणाम कसा दिसू शकतो गोखले सर? म्हणजे भाड्यांमध्ये वाढ होईल जीएसटी ते मिळवण्यासाठी म्हणा किंवा काय म्हणा, किंवा भाड्यांमध्ये कपात होईल जीएसटी पासून पळण्यासाठी? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आता फरक आहे सेवा करातला आणि जीएसटीतला, की कमर्शियल प्रॉपर्टीवर सेवा कर लागतो, जीएसटी मात्र दोन्ही प्रॉपर्टीवर लागणार असं त्या विधेयकात आहे. ह्याच्यात पहिलं मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा हे प्रत्यक्ष कायद्यात त्याचं रूपांतर झालंय ह्याच्यात कदाचित एखादं नोटिफिकेशन येऊ शकते की रेसिडेन्शियलला आम्ही एक्झम्पशन देतोय. कारण सरकारने जर त्याच सरकारने सेवा करामध्ये जर एक्झम्शन दिलेलं तर आज त्या केवळ जीएसटी झाला म्हणून त्याला टॅक्स लावेल असं मला वाटत नाही. त्याचं एक्झम्शन देऊ शकतो, किंवा सरकारला हे माहित असेल की यांना 20 लाखापर्यंत एक्झम्शन आहेच, त्यामुळे कदाचित त्या असं वेगळं एक्झम्शन द्यायची गरजच नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, केवळ ह्याच्यामुळे भाड्यामध्ये वाढ किंवा कमी होणं हे अशक्य आहे, कारण मी आताच म्हटलं एक्झम्शनचा स्लॅब खूप मोठा स्लॅब आहे, सर्वसामान्य माणसं त्याच्यात येणारच नाही. अर्थात एखादा फार मोठा धनाढ्य व्यक्ती की ज्याला महिन्याला 5 लाख रुपये भाडं मिळतं आणि वर्षाला 60 लाख मिळतं, कदाचित तो विचार करेल की बाबा आता ह्याच्यावर जीएसटी लागू शकतो. आणि पण मागे अर्थमंत्र्यांना असा जेव्हा प्रश्न विचारलेला तेव्हा अर्थमंत्री म्हणाले अशा पद्धतीची जी भाडं स्वीकारणारी आणि देणारी व्यक्ती आहे ती सर्वसामान्य नाहीये, दे कॅन अफोर्ड पेमेंट ऑफ टॅक्सेस. आणि मग कदाचित त्या उद्देशाने या जीएसटी मध्ये रेसिडेन्शियलच्या या 20 लाखाच्या वरच्या भाड्यावर जीएसटी असावा किंवा तो काढलेला नाही, कदाचित त्याच्या मागचं कदाचित लॉजिक अर्थमंत्र्यांचं हे असू शकतं. अजून याच्यामध्ये असं आहे की जेव्हा एखादा कायदा तयार होतो, कायद्याचा मसुदा तयार होतो, तेव्हा काही प्रोव्हिजन्स ह्या ठेवलेल्याच असतात की ज्या ओव्हरऑल प्रोव्हिजन असतात, म्हणजे संपूर्ण भाड्यावर सेवा कर लागेल, जीएसटी लागेल. त्याच्यानंतर सरकारला अधिकार असतात की कुठे एक्झम्पशन द्यायची, कुठे कन्सेशन द्यायची. आता त्यांनी जर एक्झम्पशन किंवा कन्सेशन दिली तर त्यामुळे निघून जाऊ शकेल. म्हणजे आता जरी दिसला की आधी 20 लाख, जसं गोखले सर म्हणले किंवा मी आधी सांगितलं 20 लाख रुपये हे बेसिक एक्झम्पशन आहे, पण तरी पण उद्या सरकारला वाटलं की 50,000पर्यंत किंवा 1 लाखापर्यंत नाही लागायचा तर त्याच्यासाठी एक नोटिफिकेशन निघू शकतो. किंवा एकापेक्षा अधिक प्रॉपर्टी असतील, एखादं असं होऊ शकेल की समजा एखादा व्यक्ती असा 10 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मिळून येणारं कलेक्शन हे 20 लाखापेक्षा असते. प्रश्न असा आहे की त्याच्यातला एक प्रॉपर्टी तुझ्याकडे आहे की जेव्हा फक्त 10,000 भाडं आहे, तेव्हा तू का भरायचा सर्व्हिस टॅक्स, जीएसटी तू का द्यायचा? तर तेव्हा काहीतरी एक्झम्पशन्स येतील. कारण एखादा कायदा जेव्हा नवीन येतो तेव्हा असं होतं की
सरकारला कायदा आणताना मसुदा तयार करावा लागतो आणि नंतर लोकांकडनं येणारा रिस्पॉन्स, त्याच्यानंतर रेव्हेन्यू कॅल्क्युलेशन, ऍप्लिकेशन नंतर असं कळतं की याची काहीतरी लोकांना जनतेसाठी काहीतरी करायचं किंवा हे थोडं तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाहीये, पण सर्वसामान्य सगळ्यांना सरसकट पण देऊ नये असं पण असतं. जसं मी म्हटलं की एखाद्याकडे 10 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची टोटल रेंट कलेक्शन 2 लाख रुपये महिना आहे. आता त्यांनी का नाही भरू? जर 24 लाख रुपये त्याचा इन्कम आहे, रेंट इन्कम आहे, तर त्याला जीएसटी का लागू नये? पण त्याच्याकडे एक घर असं आहे की ज्याला फक्त 12,000 रुपये भाडं आहे, तर त्या 12,000 रुपये भाड्याच्या घरात राहणाऱ्या माणसाने हा का बेअर करावा, हा एक प्रश्न आहे. तर अशा ठिकाणी काहीतरी एक्झम्पशन्स येतील. आता अतिशय स्टार्ट स्टेजला आपण आहोत, म्हणजे अजून जीएसटी आत्ताच जास्त कायदा संमत झालाय, अजून स्टेट जीएसटी यायचा आहे, लोकांपर्यंत तो पोहोचायचा आहे, आपल्याला तो नीट समजून घ्यायचा आहे. ह्या गोष्टी असते क्लिअर होत जातील. बरं, आता बऱ्याचशा आपण गोष्टी आहेत, मगाचपासून चर्चा करू की यामध्ये 2-3 गोष्टींवरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो. जसं की समजा मी गाडी चालवणारी आहे, तर मी जेव्हा गाडी खरेदी करते त्यावेळेला त्याच्यावरती काही टॅक्सेस मी भरते. गाडीत मी पेट्रोल भरते त्याच्यावरती सेस वगैरे सारखे टॅक्सेस मी भरत असते. मी रस्त्याने जात असताना मी टोल देत असते किंवा आणखीन काय काय मी इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि माझा काय प्रॉपर्टी टॅक्स आणि बरेच सगळे नागरी सुविधेसाठी मी टॅक्सेस भरत असते. तर यातले कुठचे टॅक्सेस एक्झेम्प्ट होणार माझे? आता पेट्रोलियम प्रोडक्ट म्हणशील तर आजही त्यांनी सांगितलं की पेट्रोलियम प्रोडक्ट जीएसटी मध्ये येणार नाही. कारण पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर खूप मोठ्या प्रमाणात कर गोळा केला जातो आणि त्याच्यावर इकॉनॉमीचे बरेच कॅल्क्युलेशन्स डिपेंड असतात. तर आता ह्या क्षणाला तरी पेट्रोलियम प्रोडक्ट आणि लिकरवर जीएसटी नाहीये, त्याच्यावर वेगळे टॅक्सेस. पेट्रोलियम प्रोडक्ट म्हणजे पेट्रोल, डिझेल, विमानाचं इंधन आणि नॅचरल गॅस, ही 4 प्रोडक्ट आता जीएसटीच्या बाहेर आहे. आता प्रश्न असा आहे की कार जेव्हा घेतेस तेव्हा कार विकत घेतो तेव्हा वॅट लागतो, त्याच्यावर आता जीएसटी लागेल. त्याच्यानंतर इन्शुरन्स असतो, त्या इन्शुरन्सवर आज सर्व्हिस टॅक्स लागतो, तिथे जीएसटी येईल. होईल कसं की आज एकदा वॅट लागतो, मग परत सर्व्हिस टॅक्स लागतो. असं तू ॲज अ कंझ्युमर जेव्हा बघतेस तेव्हा तू लक्षात येतं, अरे मला तो डीलर सांगतोय तुम्हाला याच्यावर वॅट लागेल, इन्शुरन्सवाला सर्व्हिस टॅक्स लागेल. त्याऐवजी तुला एक माहिती आहे की आता येणाऱ्या संपूर्ण ज्या काही मी जे पैसे खर्च करणार आहे कार घेण्यावर, त्याच्यामध्ये कार घेणं आलं, त्याच्यानंतर इन्शुरन्स आलं, त्याच्यानंतर काही ॲसेसरीज घेतल्या, तर एकावर व्हॅट, परत सर्व्हिस टॅक्स, परत व्हॅट, असं न होता एकच जीएसटी लागेल. एकच म्हणजे मी कार घेतल्यानंतर माझी कार, तिचा इन्शुरन्स, ह्या गोष्टींमध्ये काही असेल टोल आणि रोड टॅक्स जे मी भरते त्याच्या बाबतीत ते चालू राहतील. ते चालू टोल आणि रोड टॅक्स नक्कीच चालू राहतील. कारण त्याच आता आपण जो विचार करतो तो अप्रत्यक्ष सेवा आणि वस्तूंच्या करांचा करतो. वस्तूवर व्हॅट आहे, सेवावर सेवा कर आहे, त्या आणि अर्थात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन कर आहे, म्हणजे त्याला एक्साइज ड्युटी म्हणतात. त्या तिन्ही जाऊन हा जीएसटी त्याला रिप्लेस करणार आहे. पण तो रोड टॅक्स किंवा आता तू म्हटल्याप्रमाणे टोल हा त्या ठिकाणचा त्या महापालिकेला किंवा त्या ग्रामपंचायतीला ती सुविधा पुरवण्यासाठी तो टोलचं ते प्रयोजन असतं मुख्य, ते चालूच राहणार आहे. आणि टोल जरी ह्याचा अर्थ सगळे जगातले सगळे टॅक्स जाणार नाहीयेत, परंतु वस्तू बनल्यापासून ती कंझ्युमर पर्यंत जाईपर्यंत जे अटॅक्स आता अप्रत्यक्ष लागत होते त्याची जागा जीएसटी घेणार. महापालिकेकडे मी ज्या गावात किंवा शहरात जिथे कुठे राहते मी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरते, ते सुद्धा मला द्यावे लागतील यानंतर? निश्चित द्यायला लागतील, तेही द्यायला लागतील. का ते म्हणजे त्या सुद्धा सेवाच आहे. आता म्हटल्याप्रमाणे तुला ह्याचा सर्वसामान्य लोकांनी हेच विचार करावा की वस्तू किंवा सेवा ह्याचा उद्गम स्थानापासून ती कस्टमर पर्यंत पोहोचापर्यंत आता कुठले कर लागतात, त्याच्याऐवजी जीएसटी होणार आहे. वस्तूवरती जे काही कर लागतात, आज मी एखादी वस्तू विकतोय, आता हा मोबाईल विकतोय, तर मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं सेल आणि त्याच्या जर सेवा असेल त्याची जी सिम कार्ड, अशा तिन्हाला रिप्लेस करून मला जीएसटी येणार आहे. पाणीपट्टी, घरपट्टी ही ती पर्टिक्युलर सेवा देते म्युन्सिपालिटी म्हणून मी देतोय, त्याचा ह्या वस्तू आणि सेवा कराशी त्याचा काही संबंध नाही. कारण आपल्या या विधेयकाचं नावच वस्तू आणि सेवा कर आहे. जिथे वस्तूवर कर होता, सेवेवर कर होता, तो जाऊन आता जीएसटी येणार आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. सर, आपली खरं तर वेळ कुठेतरी आपण या चर्चेच्या शेवटाकडे येऊया. सगळ्यात अगदी कळीचा मुद्दा, जीएसटी आल्याने महाग वस्तू स्वस्त होतील का, म्हणजे महागाई कमी होईल का? नाही, महागाई आत्ता आहे तशीच राहील किंवा थोडीशी वाढू पण शकेल. कारण आत्ता जीएसटी आल्यानंतर नक्की इम्पॅक्ट काय येईल हा तसा कोणाला माहिती नाहीये. कारण आज काय होत आहे की आज व्हॅट 12.5-13% आहे, साधारणतः 13.5% आहे आणि सेवा कर हा 15% आहे. हे दोन्ही मर्ज केल्यानंतर सरकारला त्यांचं महसूल पण बघावा लागतो. तर त्यासाठी साधारणतः वर्किंग करून कॅल्क्युलेशन्स करून त्यांना एक रेट ठरवायला लागतो. त्यानंतर प्रचंड प्रमाणात गुड्स आणि सर्व्हिसेस असतात, त्याचं सगळ्यांचं अलोकेशन करायला लागतं आणि ते सगळं करून सुरुवातीच्या काळामध्ये काही
सेवा महाग नक्की होतील, वस्तू थोड्या स्वस्त होतील, असा एक प्राथमिक अंदाज मी सांगू शकतो. आणि वस्तूनुसार जे स्लॅब्स ठरलेले आहेत ते काय आहेत? ते त्यांनी सांगितलंय 0, 5, 12, 18 आणि 28% जे टॅक्स रेट आहेत ते अशा अटी आहेत की 0% म्हणजे पूर्णपणे एक्झम्प्टेड आहेत. ते अगदी बेसिक गरजेच्या वस्तू आहेत, अन्नधान्य वगैरे तसे आहेत. मग 5% आहेत जरा केरोसिन सारखे प्रोडक्ट्स आहेत, गरिबांसाठी लागणार आहेत, की आपली रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत, मास कन्झम्पशन ज्याला म्हणतात त्या. आणि त्याच्यानंतर जसे जसे आपण लक्झरी आणि कम्फर्ट्स कडे येतो तर तसे तसे टॅक्स रेट वाढत जातील. ही समजुतीची भावना आहे की आपण जर लक्झरीज अफोर्ड करू शकत असेल तर आपण थोडा टॅक्स जास्त भरूया असं. हा साधा विचार. मला नम्रता, आजही आपण ह्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन म्हणतात. आजही आपण बघतो की ज्या सिगरेट्स किंवा अशा वस्तू आहेत त्याच्यावर टॅक्स जास्त आहे आणि ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावर आयदर टॅक्स नाहीच आहे. म्हणजे धान्यांवर, अगरबत्तीवर टॅक्स. तसं बघितलं तर पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे सुद्धा लक्झरी मध्येच येत आहेत. नाही, पेट्रोलियम प्रॉडक्ट हे काही प्रमाणात गरजेचं आहे, कारण डिझेल आणि पेट्रोल काही वेळेला गरजेचं आहे. परंतु त्याच्यासाठी वेगळी कर प्रणाली आता गुप्ते सरांनी सांगितल्याप्रमाणे, कारण त्याचा रेव्हेन्यूशी, सरकारच्या रेव्हेन्यूशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना या जीएसटीच्या ह्याच्यात आत्ता घेतलेलं नाही आणि त्यामुळे त्याला आपण बाजूला ठेवू. पण बाकी असंख्य वस्तू आपण ज्या वापरतो त्यात जीवनावश्यक वस्तू, औषधं. बरं, एक छोटासा होप यामध्ये आपण विचार करू शकतो की सुरुवातीला अजून हे मायक्रो पिक्चर आपल्या समोर क्लिअर नाहीये, त्यामुळे सुरुवातीला महागाई होईल पण नंतर एकदा चित्र क्लिअर झालं की कुठेतरी हे रेग्युलेट होऊन वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला महागाई थोडी जरी झाली तरी नंतर आता कसं होत आहे की आता सेलर्स मार्केट नाही, आता जो ग्राहक आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर आहे मार्केटमध्ये की ग्राहकाला काय अफोर्ड करता येतं आणि त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असते करून थोडेसे भाव आटोक्यात येतील. म्हणजे रेव्हेन्यू आणि अफोर्डेबिलिटी या दोन्हींचा मेळ नक्कीच असं होईल, नक्कीच असं होईल. आता सुरुवातीला मात्र सेवा महाग होऊ शकते. एक छोटासा पॉईंट याच्यातला आहे की हा अशा पद्धतीने जेव्हा कर प्रणाली येईल तर त्याचे असंख्य फायदे आहेत. त्या फायद्यातनं सरकारचं जीडीपी वाढू शकेल, ओव्हरऑल देशाचं सरकारचं टॅक्स कलेक्शन वाढू शकेल. आणि शेवटी असं आहे की सरकार जेव्हा श्रीमंत होतं त्यातला काही पोर्शन परत आपल्याकडे येतो. वेगवेगळ्या सरकारच्या सुविधा आणि सेवा आज आपण बघितलं गेल्या 20 वर्षात आपण नाही म्हटलं तरी डेव्हलप झालोय. त्यामुळे ह्याचा फायदा इनडायरेक्टली सरकारचा जो ह्या कलेक्शनचा सामान्य जनतेला मिळेल. त्यामुळे आता जसं गुप्ते सर म्हणाले काही थोडीशी महागाई झाली ती सुद्धा सर्व बाबतीत होईल असं नाही. सेवामध्ये महाग होतील, वस्तू कदाचित स्वस्त पण होऊ शकतील, परंतु ओव्हर अ पिरियड ही कर प्रणाली अत्यंत उपयुक्त अशी असेल अशासाठी की त्यांनी इकॉनॉमीला, अर्थव्यवस्थेला गतिमान बनायला मदत होईल. आणि म्हणून या थोड्याशा ह्या आता आपण जसं डिमॉनिटायझेशन सहन केलं तसं कदाचित हा सेवा कर वाढलेला जीएसटी आपण सहन करू. थोडक्यात सरकारला आता आपल्या थोड्याशा पाठिंब्याची गरज आहे. मोठं चित्र, ते धोरण आपण म्हणतो या संदर्भातलं मोठं चित्र आपल्या समोर क्लिअर झालेलं आहे. आज सदनामध्ये त्या संदर्भातली जी विधेयकं होती ती विधेयकं सुद्धा मंजूर झालेली आहेत. मात्र ह्याचा मायक्रो पिक्चर, सर्वसामान्यावरती याचा काय परिणाम होतो हे हा टॅक्स आल्यानंतरच आपल्याला कळू शकतं. ज्यावेळेला तो चलनात येईल त्यानंतर आपल्याला ते चित्र कळू शकेल. आणि एक्झॅक्टली त्याच वेळेला जसं आता गोखले सरांनी सांगितलं की डिमॉनिटायझेशन या निश्चलीनीकरणामध्ये आपण जसा सरकारला पाठिंबा दिला, आपल्यापैकी सर्वच जण त्यांच्या मागे उभे राहिले, तसंच याच ट्रायल अँड एरर मध्ये सुद्धा बरेचसे प्रयोग होतील, अनेक गोष्टी मागे येतील, अनेक गोष्टी पुढे केल्या जातील. मात्र पाठीमागे, सरकारच्या पाठीमागे या सर्वच नागरिकांनी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. या चर्चेसाठी आपल्याला या दोन्ही मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.